नवप्रभात न्यूज, नव्या दिवसाची नवी बातमी। भिगवण येथील गाजलेल्या अपहरण प्रकरणात आज मोठी घडामोड घडली आहे। इंदापूर न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आलेल्या 21 वर्षीय तरुणीने आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे यापूर्वी तिने संबंधित तरुणासोबत जाण्याची इच्छा असल्याचं सांगितलं होतं। त्यामुळे तिच्या भूमिकेत झालेला हा बदल प्रकरणाला नवे वळण देणारा ठरणार आहे। बारामती न्यायालयात याआधी हजर केल्यानंतर मुलीला 5 दिवसांसाठी पुनर्वसन केंद्रात ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते। त्यानंतर आज पुन्हा न्यायालयात सादर केल्यानंतर तिने स्पष्टपणे आईसोबत राहण्याची तयारी दर्शवली। त्यामुळे आता न्यायालयाच्या आदेशानुसार ती आईकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मुलीची पूर्वीची भूमिका आणि त्यानंतरची घडामोड घटनेनंतर काही दिवसांनी संबंधित तरुणी स्वतःहून पोलीस ठाण्यात दाखल झाली। तिने आपले अपहरण झाले नसल्याचा दावा करत प्रतिज्ञापत्रही सादर केले होते। या पार्श्वभूमीवर विविध तालुक्यांमध्ये बंदीची हाक देण्यात आली होती आणि वातावरण अधिकच तापले होते। आता न्यायालयात तिने आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे। पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि न्यायालयाचा अंतिम आदेश काय येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।